नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ही बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आज 29 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यात रुपये 1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांना सकाळपासूनच पैसे जमा होण्याचे मेसेज येत आहे। तर मित्रांनो, महिलांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे। तर मित्रांनो, कोणत्या योजनेमार्फत हे पैसे जमा होत आहे आणि किती जमा होणार आहे, कोण या योजनेस पात्र आहे, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। आज 29 सप्टेंबर 2024 रोजी अनेक महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत ज्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आले नाही, अशा सर्व महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे येणार आहे। ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे, अशा लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत। अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहे। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात 4500 रुपये जमा झालेले आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार नाही। तर मित्रांनो, पुढील महिन्यात आता त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील। राज्य सरकारची अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे आले नाही, त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लवकरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त बहिणींना लाभ दिला जाणार आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही बातमी देण्यात येत आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे आलेले नाही, त्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, आज तुमच्या खात्यावर पैसे आले नाही, तर उद्या दिनांक 30 तारखेपर्यंत वाट पहा, नक्की जमा होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे महिला भगिनी व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। धन्यवाद। जय हिंद,